नमस्कार मंडळी, मी मानसी सोनवणे आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खानदेशी पद्धतीने बनवलेल्या लोणच्याची रेसिपी। तर कच्च्या कैरीपासून आपण एकदम आंबट गोड झटपट आणि एकदम चविष्ट लागणारं चमचमीत असं कैरीचं लोणचं आज बनवणार आहोत। तर तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे लोणचे बनवतात हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या चॅनलवरती जी काही रेसिपी येईल ती तुम्हाला लगेच दिसेल आणि बेल आयकॉनवरती लगेच क्लिक करा, म्हणजे जेणेकरून मी जी काही नवीन रेसिपी अपलोड करेल त्या रेसिपीची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर लगेचच येईल। तर आपण इथे 4 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत। मी गावावरून आणल्यात म्हणून मी आधीच त्यांना धुवून आणि पुसून आणलेल्या होत्या। तर इथे आपण याचे देठ काढून घेतले विळ्याच्या साहाय्याने आणि लगेचच नंतर सुळ्यावरती आपण यांना कापून घेणार आहोत। तर तुम्हाला आवडीप्रमाणे याच्या फोडी करून घ्यायचे आहे। आता मी इथे कैरीच्या एका भागाच्या 6 ते 8 अशा फोडी करून घेतल्या। जास्त मोठ्याही केल्या नाहीत आणि जास्त लहानही केल्या नाहीत, एकदम मीडियम आकाराच्या मी इथे याच्या फोडी करून घेणार आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला या फोडी करून घ्यायच्या आहेत। व्हिडिओमध्ये दिसते अशा पद्धतीने। तर आता इथे आपल्याला याच्या कोड वेगळ्या काढायच्या आहेत आणि कैऱ्या वेगळ्या करायच्या आहेत, कैऱ्यांच्या फोडी। तर बघा, इथे मी अशा पद्धतीने फोडून घेतल्या कैऱ्या पूर्ण। आता कोड जी आहे त्या कोडची आपण वेगळी रेसिपी टाकणार आहोत, ती सुद्धा बघायला विसरू नका। तर इथे मी आता साहित्य सांगणार आहे तुम्हाला। 2 किलो गूळ, 2 तेलाचे पाऊच घेतले आपण शेंगदाणा तेलाचे, त्यानंतर 3 मसाला घेतले, केप्र कंपनीचा मसाला घेतला आहे आपण कैरीच्या लोणच्याचा। त्यानंतर इथे मी 1 वाटी बारीक कुटून घेतलेली शोप घेतली, त्यानंतर लवंग आणि इथे हिंग घेतलेला आहे मी, आणि मोहरीची डाळ आपल्याला जेवढी लागेल तेवढीच टाकायची आहे। 1 किलोचं पॅकेट घेतलेलं। तर बघा, इथे मी आता गूळ आपला फोडून घेणार आहे मुसलीच्या साहाय्याने, कारण की आपल्याला गूळ जास्त बारीकही ठेवायचा नाही, जास्त जाडही ठेवायचा नाही। आपल्याला व्यवस्थित हा असा बर्नीमध्ये भरता आला पाहिजे आणि तो लवकर विरघळला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला याला बारीक करून घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथे 1 पॅकेट आपण तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे। तोवर आपल्याला मसाला करून घ्यायचा। परातमध्ये 1 वाटी मीठ आपण टाकून फैलवून घेतलं, व्यवस्थित पसरवून घेतलं सगळीकडे। त्यानंतर त्यावर केपरचा मसाला टाकायचा आहे आपल्याला। 3ही पॅकेट आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला टाकून याला व्यवस्थित नीट असं पसरवून घ्यायचं आहे परातमध्ये, इकडून तिकडून, जेणेकरून हा सर्व मसाला व्यवस्थित एकमेकांवरती लेयर्स येतील आणि एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स होतील, अशा पद्धतीने आपल्याला हे मसाला पसरवून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपण मोहरीची डाळ टाकणार आहोत। तर या मसाल्यामध्ये सुद्धा असते मोहरीची डाळ, पण आपल्याला जास्त खार हवा असेल तर आपण टाकू शकतो अजून वरतून। त्यानंतर धनेपूड टाकून घेतली, शोप टाकून घेतली, त्यानंतर 2 चमचे आपल्याला इथे हळद टाकून घेतली, त्यानंतर चवीनुसार थोडं अजून तिखट टाकून घेतलं, 2 ते 3 चमचे। आणि आता आपण आपलं तेल गरम झालं की नाही ते बघणार आहोत। तर त्यासाठी मी इथे 1 चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत, तर ते आपल्याला तेलामध्ये टाकायचे आहेत। मेथीदाण्यांनी टेस्ट छान येते आणि जेवढं ते आपलं लोणचं मुरते तेवढं त्या मेथीची चव त्यामध्ये अजून चांगली लागते आणि मेथ्यासुद्धा आपल्याला खूप छान लागतात त्यामध्ये मुरलेल्या। तर इथे तेल आपलं तापलेलं आहे, यामध्ये आपण मेथीदाणे टाकून घेणार आहोत। सर्व मेथी आपण इथे टाकून घेणार आहोत। तर तेल छान असं तापलं, त्यामध्ये मेथ्या टाकून घेतल्या। तर बघा, इथे आपल्या मेथ्या चांगल्या तडतड करत आहेत। त्यानंतर 8 ते 9 आपण इथे लवंग टाकून घेणार आहोत तेलात, जेणेकरून आपल्या लोणच्याला थोडासा तिखटपणा अजून येईल आणि लवंगचा जो सुवास आहे तो दरवळत राहतो, त्यामुळे आपण इथे लवंग टाकून घेतल्या। इथे आपलं तेल आणि लवंग मेथी चांगली झाली आहे। त्यानंतर आपण इथे बर्नीला धुनी देणार आहोत। तर 1 चमचा तेलात थोडासा हिंग टाकून आपण 4ही बाजूंनी या बर्नीमध्ये तेल टाकून घेतलं आणि ही बर्नी आता आपण गोलाकार फिरवून घेणार आहोत, जेणेकरून ह्या बर्नीला सर्व दूर
चारी बाजूंनी व्यवस्थित आपली ही हिंगाची आणि तेलाची धुनी लागेल आणि आपलं लोणचं खराब होणार नाही म्हणून. तर यानंतर आपल्याला जो आपण मसाला करून घेतला त्याला आपण थोडंसं मिक्स करून घेऊन आणि मध्ये थोडंसं आळं करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आता मध्ये, जेणेकरून आपलं जे काही मसाला आणि तेल आहे ते व्यवस्थित असं मिक्स होईल आणि कुठेच कोरडा राहणार नाही आपला मसाला, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण यावर तेल टाकून घेतलं आणि आता लक्षात असू द्या आपलं तेल हे थंड झाल्यावरच आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे. तर बघा सर्वीकडे आपण असं तेल पसरवत टाकणार आहोत आणि आता सरड्याच्या साहाय्याने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. कुठेच आपला मसाला कोरडा राहता कामा नये. जर कोरडा वाटत असेल तुम्हाला तर परत तुम्ही त्यामध्ये तेल ॲड करून परत मिक्स करायचं आहे. आणि आता बघा यामध्ये मीठ असल्यामुळे याला पाणी लवकर सुटेल आणि आपल्याला यामध्ये कैरीच्या फोडी टाकून मिक्स करायच्या आहेत. तर बघा असं मिक्स करून झाल्यानंतर थोडा वेळ आपल्याला 5 मिनिट तरी रेस्टसाठी ठेवावं लागतं ते. तर इथे मी आजींना विचारत होती, माझ्या घरी आजी आहेत म्हातारे, तुमच्या घरी कोणी म्हातारी आजी वगैरे असेल तर त्यांना विचारा. कारण की आधी जुने लोक खूप जास्त लोणचं टाकायचे आणि त्यांना खूप अनुभव असायचा की लोणचं कसं केलं तर जास्त काळ टिकेल. तर आपण तरी आता 2 ते 3 किलोचंच टाकतो किंवा 4 किलोचं टाकतो जास्तीत जास्त. आधीचे लोक 5-5, 10-10 किलोचं लोणचं टाकायचे. तर त्यांना खूप असं अनुभव असतो की कसं करायचं, कसं टिकेल. तर बघा मी इथे खाली बुडाशी आधी गूळ पसरवून घेणार आहे बरणीत, कारण की गुळाला पाणी लवकर सुटतं. तर लवकर त्याचा मिक्स होईल आणि लवकर मुरेल म्हणून. तर मी इथे गूळ जोवर झाकत नाही तोवर इथे गूळ टाकून घेतला आहे. त्यानंतर या मसाल्याच्या मिश्रणाला बघा तेल सुटलेलं आहे, त्यामध्ये आपण कैरीच्या फोडी टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला सर्व पसरवत टाकायच्या आहेत कैरीच्या फोडी. एकदम मध्येच हे करून ठेवू नका. जास्त जर तुम्ही मध्ये टाकत गेले तर ते आपल्याला मिक्स करायला थोडंसं कठीण जाऊ शकते आणि खाली पडायचा चान्स असतो. म्हणून थोडंसं पसरवत टाका जेणेकरून आपल्याला याला मिक्स करता येईल. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच यामध्ये नवीन आपण कैरीच्या फोडी टाकणार आहोत, जेणेकरून हे मिक्स झाल्यानंतर वरच्या कैरीच्या फोडींना सुद्धा व्यवस्थित असा मसाला लागेल. तर बघा मिक्स करायची घाई करायची नाही, व्यवस्थित आधी हे मिक्स होऊ द्यायचं आणि मगच नंतर नवीन कैरीच्या फोडी यामध्ये ॲड करायच्या. तर बघा आता मी इथे खालचा जो मसाला आणि कैरी याची फोडी आहे त्या व्यवस्थित मिक्स झाल्यानंतरच नवीन फोडी टाकून घेतलेल्या आहेत. तर बघा यांना व्यवस्थित असा मसाला लागला की मग नंतर या गुळाच्या बेसवर आपल्याला या कैरीच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत. तर आपल्याला हळूहळू या कैरीच्या फोडी यावर टाकून घ्यायच्या आहेत. तर बघा कैरीच्या फोडींना व्यवस्थित सर्व दूर चहूबाजूंनी व्यवस्थित मसाला लागलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर यावर आता परत आपल्याला गुळाची लेअर टाकायची आहे. गूळ हा व्यवस्थित टाका. तुम्हाला जर जास्त गोड आंबट वगैरे हवं नसेल, जर तुम्हाला आंबटच हवं असेल तर तुम्ही यामध्ये गूळ किंवा साखर नाही टाकली तरी चालेल. पण आमच्याकडे खानदेशामध्ये गूळ टाकतात म्हणून आम्ही इथे गूळचा वापर करत आहोत. तर बघा त्यानंतर आपण इथे परत कैरीच्या फोडींची लेअर टाकून घेणार आहोत पुन्हा एकदा. अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित सर्व दूर अशा सोबत आपल्याला या कैरीच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत. त्यानंतर परत गूळ मिठाची लेअर टाकायची. पहिले गूळ, मग कैरीच्या फोडी, मग परत गूळ, मग परत मीठ, मग परत कैरीच्या फोडी, मग परत गूळ, असं करत आपल्याला या लेअरिंग बनवत जायच्या आहेत. तर बघा आता मी परत इथे गूळ टाकलेला आहे. तर 2 किलो जो मी गूळ दाखवलेला होता त्यामधून मला 1.5 किलो गूळ लागला यामध्ये टाकण्यासाठी आणि अर्धा किलो मी असंच ठेवलेला होता, कारण की जर मिक्स झाल्यानंतर 7 ते 8 दिवसांनंतर टेस्ट करून जर आपल्याला जर जास्त आंबट वाटत असेल तर परत आपण गूळ त्यामध्ये टाकू शकतो, आवडीनुसार चवीनुसार जसं हवं असेल तसं. तर बघा अशा पद्धतीने मी इथे सर्व कैरींच्या फोडी टाकून घेतल्या. त्यानंतर या मसाल्याच्या परतमध्ये आपण आता
उरलेला जो गूळ आहे तो टाकून घेणार आहोत आणि ती परत व्यवस्थित पुसून घेणार आहोत, जेणेकरून जो काही परातीला मसाला लागला आहे तो पण व्यवस्थित निघून जाईल. त्यानंतर यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे, थोडं अजून मीठ टाकायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परत आपण व्यवस्थित पुसून घेणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला परत कैरींच्या फोडींवर टाकायचं आहे आणि आता हे जे तेल उरलेलं आहे ते वरतून आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे लोणच्याचं काम करायचं आहे, रेसिपी बनवायची आहे. तर एकदम घाईघाई करून चालणार नाही, व्यवस्थित नीट लक्ष देऊन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याला थोडासाही पाण्याचा हात लागता कामा नये. जर थोडं जरी पाणी यामध्ये गेलं किंवा तुमचा हात जर ओला असेल तर आपलं लोणचं लगेच खराब होतं, याची काळजी घ्यायची. तर बघा यावर मी आता वर गूळ टाकून घेतला आणि आता 7 ते 8 दिवसांनंतर मी परत एकदा उघडून बघितलं तर बघा आपला वरती दिसत होता गूळ आपण टाकला होता तेव्हा, आता बघा हळूहळू ते लोणचं खाली बसत गेलं, म्हणजे ते मुरत गेलेलं आहे. आणि आता बघा मी आता इथे मिक्स करून तुम्हाला दाखवते. तर आपला मसाला, कैरी आणि गूळ आणि मीठ हे सर्व व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. फक्त वरची गुळाची लेअर तेवढी बाकी होती, तीही 2 ते 3 दिवसांनी मिक्स होऊनच जाईल. तर बघा आपलं लोणचं आत्ताच किती आंबट गोड आणि मस्त दिसतंय. आलं ना तोंडाला पाणी. बघताच क्षणी आपल्याला हे लोणचं असं खावंसं वाटतंय. तर बघा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर बेल आयकॉनवरती क्लिक जरूर करा, जेणेकरून मी जी काही नवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती ॲड करेल तर त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुमच्या मोबाईलवर येईल. तर बघा अशा पद्धतीने हे खानदेशी लोणचं आपण बनवलेलं आहे. तर बनवाल ना मग आता, आणि कसं बनवतात तुम्ही रेसिपी हे मला नक्की सांगा. आणि ही माझी रेसिपी तुम्ही वापरून बघितल्यानंतर तुम्हाला हे लोणचं आवडलं की नाही हे मला नक्की सांगा. तर आता पावसाळ्याच्या दिवसात भरपूर गोष्टी अशा आपल्याला म्हणजे मुलांना, लहान मुलांना, काही लोकांना असं आवडत नाही भाज्या वगैरे. भेंडीची भाजी असेल, गवाराची भाजी असेल तर त्यासोबत तुम्ही मस्त लोणचं घेऊ शकता. तर बघा इथे मी भेंडीची भाजी, भाकरी आणि लोणचं घेतलेलं आहे. तर बघा रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.